नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेत आजच्या भागात नंदिनी आणि पार्थला काव्या आणि जीवाचे भूतकाळ समजत. त्यामुळे पार्थ आणि नंदिनीच्या मनाचे दोन तुकडे होऊन जातात. आजच्या भागात काव्याची मैत्रीण निशा ही पार्थला बोलते, जीजू अस नका ना करू. तुम्ही कायम काव्याला समजत आलात. काव्यच बोलणं एकदा ऐकून तरी घ्या. पार्थ बोलतो की मी थकलोय. समजून घेता घेता आता नाही सहन होत आहे. आणि पार्थ काही दिवस बाहेर चाललोय अस बोलतो. त्याचे आई बाबा पार्थला समजवण्याचा प्रयत्न करतात. तू कुठेही जाणार नाही आहेस. काव्यासुद्धा पार्थला समजावते. पार्थ तुम्ही कुठेही जाणार नाही आहात. तुम्ही इथेच थांबायचं आहे. काव्या बोलते पार्थ हे झालं गेलं विसरून जाऊया आणि नव्याने सुरुवात करूया. काव्या बोलते की मी माझ्या मनाची पाठी कोरी करून तुमच्या जवळ आले. पार्थ बोलतो तुमच्या मनाची पाठी कोरी आहे त्यावर तुम्ही कोणाचे पण नाव लिहू शकता. माझ्या मनाची पाठी फुटली आहे. त्यावर कोणाचंही नाव लिहिता येणार नाही. काव्या पार्थचा हात धरून बोलते थांबा. मी तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाही आहे. तुम्ही हे काव्यार्थ नावाच मंगळसूत्र वेगळं होण्यासाठी माझ्या गळ्यात घातलं आहे. पार्थ तो मंगळसूत्र काव्याला गळ्यातून काढायला सांगतो. काव्याला ते मंगळसूत्र काढायचा नसतो. पण पार्थ खूप रागाने बोलतो की तो मंगळसूत्र काढा, मला तो बघवत नाही आहे तुमच्या गळ्यामध्ये. काव्या तो मंगळसूत्र काढतो आणि त्याचे दोन तुकडे करतो. आणि बोलतो की आता आपल्या दोघांचे वेगळे जग आहे. आणि एकीकडे रम्या आणि आत्याबाई खूप आनंदी होतात. त्यानंतर नंदिनी तिची कपड्याची बॅग घेऊन खाली येते आणि जीवाने आवडीने दिलेली साडी तिला आग लावते आणि ती नाच संपवून टाकते. आणि ती तिथून तिच्या बाबांना सोबत निघून जाते. काव्या पण बोलते काका काकू मी इथून निघून गेली तर सगळं ठीक होईल. तीही निघून जाते. पार्थ पाण्याने भरलेली बदली घेऊन येतो आणि सर्वांसमोर ती बदली आपल्या अंगावर ओतून घेतो. आणि पार्थ बोलतो प्रेमावर विश्वास ठेवणारा पार्थ आजमेला. इकडे जीवा आणि काव्या आपलं प्रेम परत मिळवण्यासाठी शपथ घेतात. त्यानंतर नंदिनी आणि काव्या आपल्या माहेरी घरी येतात. काव्या नंदिनीला समजावते, खूप रडते. पण नंदिनी काव्याकडे बघत सुद्धा नाही. काव्या आणि पार्थ सोबत आणि नंदिनी जीवासोबत जे घडत ते सोशल मीडियावर व्हायरल होत. पार्थ जीवाच्या घरी मीडियावाले येतात. पार्थ का हवे ते प्रश्न विचारतात. पार्थ खूप रागावतो. जीवा खूप चिडतो. इकडे